भगवती क्रिएशन MR पॅनलचे खरं तर पंच म्हणून माधव ठाकरे सर, ज्यांनी खूप चांगलं डान्स या ठिकाणी केला, डान्सिंग अंपायर म्हणून फेमस आहेत संपूर्ण महाराष्ट्रात. त्यांना मंडळाच्या वतीने या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मानित केलं जातं. खूप छान. अजून देखील प्रेक्षकांचं मनोबळ वाढवा हीच अपेक्षा असेल आपल्याकडून, कारण शेवटचा सामना थोडंसं काहीतरी वेगळं झालं पाहिजे या स्पर्धेमध्ये. एक गोड आठवण राहिली पाहिजे या स्पर्धेची. नागिन डान्स हा जोरात झाला पाहिजे, सर्वांची अपेक्षा आणि इच्छा आहे. आणि यानंतर पहिल्या डावाला सुरुवात होईल तर आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सुनील पाटील सर यांचा. धन्यवाद प्रवीण शिंदे सर. चला मापोली टीम आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पप्पूलन नांदेडने टीम आपले सलामीचे बॅटर्स मैदानात लगेच पाठवायचे. आपण पाहताय शिवछत्रपती स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 आज स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील क्वालिफायर मॅच दोन संघ आपण पाहतोय. पप्पूलन नांदेडने विपक्षात सिकंदर स्पोर्ट्स मापोली. जो संघ विजय होईल तो मात्र टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल. आज कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल ह्या मॅच नंतर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ह्या मॅचमध्ये पाहिलं तर पप्पूलन नांदेडच्या टीमने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि शिवछत्रपती स्पोर्ट्सचे ऑलेंडर यांनी सीमा रेषेचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच क्वालिफायर मॅच. चला फरमाईश आहे ती खऱ्या अर्थानं डीजेच्या माध्यमातून. चला ओम चव्हाण, सक्षम चव्हाण, साही जाधव, वेदांत चव्हाण, साहिल चव्हाण, सनील चव्हाण यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्री लाईन आपण लक्ष ठेवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीम सनवेचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मापोली टीम सेकंड बॅटिंग आपल्यालाच करायचे, त्या कारणास्तव आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, याकडे सुद्धा लक्ष द्यायचे. टायमर सेट केलं जाईल. जिथून पहिला चेंडू टाकला जाईल तिथून मात्र 15 मिनिटं आपल्याला 3 षटकाकरिता असतील. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झालं नाही तर मात्र चौथ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला सुनील, नॉन स्ट्राईक एंडला जतीन, गोलंदाजी ट्रॅकवर वसीम डिंडा. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा क्वालिफायर मॅच मध्ये. लगातार 3 षटकार आले तर मात्र रोशन जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. मॅचचा पहिला बॉल, यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू विकेटच्या मागे निघून गेलाय. एक सिंगल जरूर मिळेल पहिल्या बॉलवर. स्वतःचं खातं खुलं केलंय, सांघिक खातं खुलं करत असताना आपण पाहतोय बॅटर सुनील. लगातार 3 चौकार आले तर प्रथमेश चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. सुवर्ण संधी असेल
बॅटरला. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला, सरळ चेंडूला मिड ऑफच्या वरनं पाठवला गेलाय. एक टप्प्याखेरीज सीमा रेषेच्या बाहेर चौकार. जिला टॉप लागेलू हो जिला टॉप लागेलू कमरिया 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 करेला पालप लॉलीपॉप लागे. अंकावर आणि लगातार 3 चौकार आले तर लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. शिवछत्रपती स्पोर्ट्स च्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा म्हणजे अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 6 अंकावर. पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल बॅटरसाठी. लगातार 3 विकेट्स घेतल्या तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. अदनान इर्शाद यांच्या माध्यमातून हे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा प्रोत्साहन दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये, आपल्या पाठी राख्यांकडून हे प्रोत्साहन. अदनान बाबे आणि इर्शाद अन्सारी यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. गोलंदाज तयार, वसीम डिंडा. ह्यावेळेस आपल्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या गोलंदाजाकडे वेग आहे, लाईन लेंथ चांगली आहे आणि त्यामध्येच क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला मिळतं या चेंडूवर. धावसंख्या पाहिली तर 6 अंकावर धावफलक. एकंदरीत आत्तापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, फलकावर 6 धावा. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बाबू तेथे उपस्थित आहेत. एकच सिंगल मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 7 अंकावर. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस दाखवलं जाते. डॉट चेंडू झाल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते, पार्टनरशिप बिल्ड केली जाते ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मोठा उच्चांक गाठायचा असेल तर तुम्हाला पार्टनरशिप निर्माण करावी लागेल, त्याकरिता चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. ह्यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडलं गेलंय, फाईन क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सुनीलच्या बॅट मधून येणार हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत बिनबाद 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, जमेची बाजू ठरू शकते. विकेट गमावला नाही. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जमा केल्यात वसीम डिंडाच्या विरोधामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अरमला आणला गेले दुसऱ्या षटकाकरिता, मात्र कमबॅक करावं लागेल सिकंदर स्पोर्ट्स महापोले टीमला. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यात वसीमनं, परंतु इथून दोन्ही बॅटरला ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात, पुढील ओव्हरमध्ये सुद्धा त्या धावा जोडाव्या लागतील. ह्यावेळेस दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अप्रतिम राहिलाय. उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अरम या गोलंदाजाची. आत्मविश्वास दुणावला असेल डॉट चेंडू हाताळल्यानंतर. दुसरा चेंडू टाकण्याकरिता आरम गोलंदाजी ट्रॅकवर पुणे एकदा जतीनच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार, आरम याचा पुढील चेंडू. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. यावेळेस वेग होता आणि वेगाबरोबरच लाईन आणि लेन चांगली. त्याचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव राहिलेत. मी अगोदर म्हटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये वसीम डिंडाने धावा खर्च केल्यात. कमबॅक करावा लागेल सिकंदर स्पोर्ट्स महापोले टीमला आणि ते कमबॅक पहिल्या 2 चेंडूवर आरमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वार पलटवार सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतो मैदानामध्ये. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू.
कमालीचा चेंडू यावेळेस राहिला. चेंडू पडल्यानंतर उचली घेणार राहिलं. उत्तर नव्हतं बॅटरकडे. बाकीचं काम केलं यष्टी रक्षकानं. पुन्हा एकदा गोलंदाज आराम गोलंदाजी ट्रॅकवर. लगातारचे 3 चेंडू निर्धाव राहिलेत. आता मात्र मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल बॅटरला. लगातार 3 षटकार आले तर मात्र प्रथमेश चव्हाण यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज याच ओव्हरमध्ये. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक बाबू चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती एक सिंगलची. धावसंख्या सिंगलच्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 12 या अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आरमने. कमालीची गोलंदाजी केली. धावांसाठी संघर्ष करावा लागला या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये पप्पू इलेव्हन नांदेडने टीमला. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. अपील पाहायला मिळाली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत पहिले 3 चेंडू डॉट, एक सिंगल आली आणि मागील चेंडू पाहिला तर डॉट. म्हणजेच 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत एकच धाव खर्च केली या गोलंदाजानं. दुसऱ्या षटकात अंतिम चेंडू टाकण्यात तिथं आराम गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस बॅटर आपण पाहतोय सुनील. ह्यावेळेस फुल टॉस आहे ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बाबूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 13 या अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा पाहायला मिळतात 13. एकंदरीत सत्राची सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला होता तेव्हा 11 धावा होत्या. असं वाटलं होतं सुरुवात चांगली झाली, जमेची बाजू ठरली होती, विकेट गमावला नव्हता. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आरमची आणि त्याच्या जोरावर फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त 13 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच 12 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा फलकावर. मात्र इथून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र बक्षिसांचा वर्षाव होतोय. 11,000 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाईल. लगातार 3 विकेट मिळवल्या गेले तर अदनान बाबे आणि इर्शाद अन्सारी यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. ह्यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक सिंगल मिळेल आणि रोख रक्कम आमच्यापर्यंत जमा झाली 11,000 रुपये. लगातार 3 विकेट्स मिळवल्या गेल्या तर बघा प्रोत्साहन दिलं जातंय पाठी राख्यांकडून सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमसाठी. ह्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. सरळ व्ही क्षेत्रामध्ये खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आकाश परिहारचं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 15. एकंदरीत प्रथमेश पाहिले तर पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात, 4 डॉट बॉल आलेत आणि त्यानंतर अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. म्हणजे संघर्ष करत असताना पप्पू इलेव्हन नांदेडने टीम पाहतोय सिकंदर स्पोर्ट्स मापोलीच्या विरोधामध्ये. परंतु प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच मात्र तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकताय. ती वाटचाल करावी लागेल ह्या दोन्ही बॅटरला. ह्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. त्यानंतर मात्र थोडंसं पंबल सुद्धा पाहायला मिळालं आणि त्याचं कारण म्हणलं अजून एक धाव. म्हणजेच या चेंडूवर आल्या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 17 या अंकावर धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 31 धावा डिफेंड केल्या होत्या. त्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, क्षमता आहे या संघाकडे. मात्र यावेळेस लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 18. संध्याकाळचं सत्र आहे. लो स्कोरिंग सामने सुद्धा अतिटटीचे राहिलेत आणि दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बाबू चेंडू खाली येतोय
आणि चांगला झेल इथे मात्र संपन्न केलाय, कंप्लीट केला गेलाय. विकेटचं इथं होईल मात्र पतन, पहिल्या विकेटचं पतन. या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 18 आणि लगातार 3 विकेट्स घेतल्या तर मात्र 11,000 रुपयाचं कॅश प्राईज अदनान बाबे आणि इर्शाद अन्सारी यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं जाईल. 11,000 रुपये लगातार 3 विकेट्स घेतल्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय बाबू, समोर बॅटर सुनील. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता आणि इथे विकेटचं पतन होईल. स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल कंप्लीट करत असताना दुसऱ्या विकेटचं पतन आपण ह्या चेंडूवर पाहिलं. अरे हॅट्रिक कळतं का तुला? हा हॅट्रिक कळतं का? एकंदरीत तिसऱ्या षटकातील 5व्या आणि 6व्या चेंडूवर सुद्धा विकेट आली होती आणि त्यानंतर मात्र ह्या पहिल्या चेंडूवर आपण विकेट पाहिली. ताबांसाठी संघर्ष करावा लागलाय. एकंदरीत पहिल्या ओव्हरचा खेळ सोडला तर तिथून मात्र आलेख खाली राहिलाय आणि त्याचं कारण राहिलं आरमची चांगली गोलंदाजी, आशिकची बहारदार गोलंदाजी. जरूर 5 धावा खर्च केले असतील मात्र ताबांपासून दूर ठेवण्याचं काम ह्या गोलंदाजाने केलं होतं. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चांगला झेल, ऋषिकेश फेल, विकेटचं पतन. के पान बना लगातार 2 विकेट्स मिळवल्या गेल्यात. अजून एक विकेट आली तर मात्र 11,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळू शकते बाबू या गोलंदाजाला. ती करामत करावं लागेल. अदनान बाबे आणि इर्शाद अन्सारी यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. चे प्रयत्न चांगले राहिले होते गोलंदाजाचे, मात्र या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 20-20. ह्या सत्रात दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात आणि चौथ्या षटकात संघर्ष करत असताना आपण पप्पू इलेव्हन नांदेड टीमला पाहतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी झाली आहे ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये पाहिलं तर 2 विकेट्स मिळवल्या गेल्या, 2 धावा खर्च केल्या, 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील, ह्या इनिंग मधील. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते बाबू या गोलंदाजाच्या माध्यमातून. उत्तर नाही बॅटरकडे. 20 धावा फलकावर आहेत. या सत्रातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज बाबू. ह्यावेळेस अंतिम चेंडू सुद्धा निर्धावन. या सत्राची, या इनिंगची समाप्ती होते. बॅटिंग करत असताना पप्पू इलेव्हन नांदेड टीमने बनवल्यात 20 धावा. 21 धावा कराव्या लागतील सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमला 24 चेंडूमध्ये. च्या पद्धतीनं पाहिला तर चांगली गोलंदाजी राहिली सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमनं. 20 धावापर्यंत रोखलं गेलं आणि आता मात्र 21 धावा कराव्या लागतील. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 10 संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाले सिनियर गटातून आणि अंतिम 2 संघ
या क्वालिफायर मॅचमध्ये आपण खेळत असताना पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये पप्पूल नांदेड टीमने 20 धाबा बनवल्यात. आता मात्र 21 धाबा कराव्या लागतील विजयाकरिता आणि टॉप 3 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपण आवाज ऐकाल. आज पूर्ण दिवसामध्ये आमचे समालोचक मित्र प्रवीण शिंदे यांचा आवाज आपण ऐकलात. पुढे एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी आपण ज्यांच्या माध्यमातून देणगी आपल्याला पुरस्कृत झाली या स्पर्धेकरिता आर्थिक आणि वस्तुरूपी या सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. या स्पर्धेकरिता रोख रक्कम पारितोषिक आहे 25,000 रुपये जे आम्हाला पुरस्कृत केले. श्रीयुत अतुल बळीराम निवळे यांच्या माध्यमातून भव्य ट्रॉफी आणि 25,000ची रोख रक्कम पारितोषिक आम्हाला उपलब्ध झाले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व भव्य चषक माननीय श्री राजाराम काथोड पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाले, त्यांना देखील धन्यवाद. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे श्रीयुत राकेश तुकाराम चव्हाण, रोख रक्कम 7,000 रुपये व भव्य चषक, त्यांना देखील धन्यवाद. चौथ्या क्रमांकाचं त्यानंतर आपण पाहिलं तर श्री अजय चंद्रकांत चव्हाण, प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली, त्यांना देखील धन्यवाद. या स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था केली आहे सन्माननीय संजय श्रीरंग चव्हाण, यांना देखील धन्यवाद. त्यानंतर जितेंद्र कदम करंजावडे, या स्पर्धेकरिता लागणारे सन्मान चिन्ह आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेत, त्यांना देखील धन्यवाद. त्यानंतर श्रीयुत सनी अनंत देवरुखकर, स्पर्धेसाठी लागणारे स्टंप यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यानंतर किशोर जाधव या गावचे पोलीस पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभलं, त्यांना देखील धन्यवाद. त्यानंतर पंकज जगताप यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आम्हाला लाभले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यानंतर परेश जयराम ठाकरे यांच्या माध्यमातून फायनल साठी जे दोन संघ पात्र ठरतील त्यांच्यासाठी मेडल आम्हाला पुरस्कृत झाले, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर श्री देशमुख साहेब व पानसरे साहेब स्पर्धेसाठी क्रीडांगण चांगल्या प्रकारे बनवून दिले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. त्यानंतर श्रीयुत अनिकेत शेलार नांदेडने मालिकेवर कूलर आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज. पहिला बॉल यावेळेला फुल्लर लेनचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर रोशन जाधव, अदनान भाबे आणि इर्शाद अन्सारी यांच्याकडून 5,555 रुपये, त्यांनी 3 चौकार लगावले तर 3,333 रुपये आणि प्रत्येकी षटकाराला 1,000 आणि प्रत्येकी चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज. इथे मात्र हे चांगलं कॅश प्राईज लावलं गेलं. लॉंग ऑफला हा बॉल ढकलला गेलाय. अगदी पहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं त्या सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. विकेट हॅट्रिक करिता 1,000 कॅच प्राईज असेल रोशन जाधव यांच्या माध्यमातून. दोन्ही संघांना इथे प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धीरज पुढचा बॉल घेऊन, वॉट शॉट, जबरदस्त स्ट्रोक, सफल झाले आणि त्यानंतर क्रॉस बॅटेड फटका, बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या स्पर्धेकरिता विजय नारायण प्रजापती यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलं, त्यांना देखील धन्यवाद. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर बोल्ड केला गेलाय, त्रिफळाचित केला गेलाय. पहिला धक्का टीम महापोलीस संघाला, थँक्यू डीजे. त्यानंतर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेकरिता माननीय श्री इरफानजी भुरे साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य लाभलं. जीव्ही इन्फ्रा स्ट्रक्चर राजू शेठ यांना देखील धन्यवाद. जय अंबे इंटरप्राइजेस पिळंजे कन्हैया लाल शेठ यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लाभले, त्यांना देखील धन्यवाद. त्यानंतर अनंत देवरुखकर स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभले. प्रफुल्लजी कुंभार, नबील भाबे, धोंडूशेठ सागवेकर, राजाराम चव्हाण, संतोष विठ्ठल देवरुखकर. त्यानंतर आपण पाहिलं तर संतोष विठ्ठल देवरुखकर, रमेश विठ्ठल देवरुखकर, दीपक चंद्रकांत चव्हाण, कृष्णा शंकर जाधव, अनंत शिवराम निकम, वैभव गुणाजीत चव्हाण, प्रकाश शिवराम निकम या सर्वांना धन्यवाद.
गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन अकुट टप्प्याचा बॉल इथून मात्र बॅटची लिडिंग घ्यायची आहे. एसटीच्या पाठीमागे बॉल निघून गेला. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे. आसिफ आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडवरती अरबाज पटेल, नॉन स्ट्रायकर एंडवरती आसिफ शेख या ठिकाणी आपण पाहतोय. आणि सकाळपासून ज्यांनी आम्हाला स्कोरिंगची भूमिका साकारली, प्रथमेश चव्हाण यांना कोण विसरेल. खूप चांगल्या पद्धतीने स्कोरिंगची भूमिका ते देखील बजावत आहेत. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे आलाय. नक्कीच ज्यांनी या स्पर्धेकरिता लाख मोलाचं योगदान दिलंय. जसं आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही नक्कीच त्यांचा नाम उल्लेख करू, कारण तुमच्याचमुळे आम्ही ही स्पर्धा संपन्न करतोय. कारण तुमचं जर आम्हाला सहकार्य लाभलं नसतं तर कदाचित ही स्पर्धा आम्ही करू शकलो नसतो. परंतु सर्व बक्षीस जाताना या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 1 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावांचं टार्गेट आहे. लो स्कोरिंगचा सामना आहे, परंतु टीम नांदेड संघाला इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. टॉप 3 कोण करणार, सिकंदर स्पोर्ट्स महापोली की पप्पू इलेव्हन नांदेडने. सकाळच्या सत्रामध्ये नांदेडने संघाचा प्रवास खूप चांगला राहिला. संध्याकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचा प्रवास खूप छान राहिला आहे. 2 सिनियर प्लेयर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. आसिफ शेखकडे खूप वर्षाचा अनुभव आहे. अरबाज पटेलकडे देखील खूप वर्षाचा अनुभव आहे. आणि ही अनुभवाची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि इथून अभिषेक गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून देखील पाहिलं तर 18 बॉल आणि 13 धावांची गरज आहे विजयाकरिता टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाला. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होतोय. क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांचा खेळ दमदार राहिलाय, परंतु एकाच्या वाट्याला विजय येईल तर एकाच्या वाट्याला पराजय येईल. आकर्षक ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये जाणार हे देखील पाहावं लागेल. दोन्ही संघ अत्यंत जबरदस्त या असोसिएशन्समध्ये आपण पाहिलं तर. अभिषेकचा पहिला बॉल सामना करेल आसिफ. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन मध्ये बॉल, एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 9 या अंकावरती. अजून देखील पाहिलं तर 17 बॉल आणि विजयाकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. पप्पू इलेव्हन नांदेड संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकली होती आणि फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांना कुठेतरी घातक ठरताना पाहायला मिळाला. स्पर्धेचा पहिला दिवस अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न होताना आपण पाहतोय. यशस्वी वाट्यावरती स्पर्धा स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 सबमरीन डिलेव्हरी आहे. ऑफस्टंपला मिस करतोय हेच दाखवत असताना पंच लेग बाईचा इशारा झालाय. माधव ठाकरे सर त्या ठिकाणी आहेत. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकावरती. परंतु आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे टीम नांदेड संघाची. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाहीये. एकमेव षटकार आला या डावामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत 10. आसिफ ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल आलाय. सातत्याने आसिफ हे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न करतोय. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण विचार केला आसिफची बॅट तळपली नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 10 वरती असताना 11 धावांची अजून देखील गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 15 बॉल आणि अवघ्या 11 धावांची गरज आहे. धीरज षटकामध्ये आपण पाहिलं. पुन्हा एकदा चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला इथे. मात्र एक एक डॉट बॉल का होईना नवसंजीवनी देतोय टीम पप्पू इलेव्हन नांदेड संघाला. लो स्कोरिंगचा सामना जरी असेल तरी देखील लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये प्रयत्न पाहायला मिळालेत टीम नांदेड संघाकडून. एकंदरीत चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झालाय. अभिषेक पुन्हा एकदा पुढचा बॉल आसिफ करिता. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. डॉट बॉल इथे देखील आलाय. चांगली गोलंदाजी अभिषेक कडून पाहायला मिळते. 5वा बॉल देखील डॉट आलाय. फक्त 2 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती. 13 बॉल आणि विजयाकरिता 11 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल अभिषेकचा आसिफ साठी. आज संपूर्ण दिवसामध्ये मात्र पाहिलं तर अभिषेकची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. परंतु इथे कुठेतरी धावसंख्या मंदावली. परंतु तरी देखील कोणत्याही प्रकारचं मनावरती मानसिक तणाव न घेता चांगल्या पद्धतीने त्याने गोलंदाजी हाताळली आहे. शेवटचा अंतिम बॉल आसिफ साठी. 13 बॉल 11 ची गरज.
यावेळेला फुलटॉस होता, क्रॉस बॅटेड फटका, बॉलला पाठवून दिलं डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेरचा धावांसाठी षटकार आसिफच्या बॅटमधून. तो संघर्षमय षटकार आलाय. आता अवघ्या 4 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि माफ करा 5 धावांची गरज आहे. इथून पाहिलं तर टीमची टोटल धावसंख्या 16 धावा आणि 5 धावांची अवघ्या आवश्यकता आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर पहिला बॉल घेऊन. यावेळीचा बॉल अगदी सिलिमिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एकदा बिते मात्र जरूर मिळेल. परंतु विजय कोणत्या पद्धतीने संपन्न केला जाईल, चौकाराने की षटकाराने? जिथे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना शेलार संघाला पराभूत केलं, तिथून लक फॅक्टर इथून महापोलीस संघाच्या पाठीमागे उभं राहिलंय आणि अगदी नशिबाची साथ या स्पर्धेमध्ये त्यांना लाभली आहे. स्विच हिट केला बॉलला, अगदी पाहिलं तर मिस्टाम आहे. चेंडू थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ टॉप 3 मध्ये पोहोचत असताना खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीप पप्पू 11 नांदेडने.